पण अजून एक 5 मिनटं थांबूयात, देन विल स्टार्ट. ठीक आहे. परमेश्वर, मी एक ओपनिंग शेअर केली होती लिंक्डइनवर, बघितली का? हॅलो. सर आवाजच नाही. ओके. हॅलो, आवाज येतोय आता? हा येतोय सर. हां, म्हटलं मी एक ओपनिंग शेअर केली होती लिंक्डइनवरती, बघितली का तुम्ही ती? हो सर बघू. हां, तिथे अप्लाय करा. ठीक आहे. ठीक आहे. बाकी तुमच्या अनऑफिशियलवरती पण शेअर करून द्याल ती. ठीक आहे. ठीक आहे सर. बनवलाय ना तुम्ही? हा सर बनवला. ठीक आहे, ठीक आहे. तिकडे शेअर करून द्या, म्हणजे बाकीच्यांना पण दिसेल. ठीक आहे. ठीक आहे सर. हे आजचं लेक्चर फक्त असेल ऑनलाईन. मंडेपासून आपण ऑफलाईनच घेऊयात. ठीक आहे. अँड सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स ऑफ द टायमिंग्स टुडे. बाय द वे, फाईल बघितली का सगळ्यांनी का नाही? बघितली सर. EDAचा रिकॅप पण आहेच. आज आय वॉज थिंकिंग की आज पूर्ण आपलं लेट्स से विल फिनिश विथ डेटा प्री प्रोसेसिंग, आणि मग मंडेला जो ऑफलाईन असेल तेव्हा आय थॉट की आपण प्रोजेक्ट घेऊयात प्री प्रोसेसिंगवर, कम्प्लीट लाईक पूर्ण प्री प्रोसेसिंग पाईपलाईनवरती. ऑनलाईन ठीक आहे, हरकत नाही आहे, बट लाईक फेस टू फेस कसं अजून नीट समजेल तुम्हाला. आज आपण फीचर स्केलिंग वगैरे सगळं विल गेट इन डिटेल ऑफ इट. कसं इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, काय विचारतात, काय नाही विचारत. ठीक आहे. डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये काय काय विचारतात, काय नाही विचारणार. ठीक आहे. सेकंडली लाईक जेव्हा पण डेटा सायन्सची कुठली पण ओपनिंग आली तर तिथे असतं प्री प्रोसेसिंग पाईपलाईन्स. तर त्याला बघून कन्फ्यूज नाही व्हायचं आहे की कुठली पाईपलाईन आहे, सरांनी ते एकच सांगितली नाही. प्री प्रोसेसिंग पाईपलाईन लाईक तिथे असं येतं, इफ यू मस्ट हॅव सीन, किती लोकांनी तुम्ही जर बघितलं असेल तर, लाईक टू ऑटोमेट रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये टू ऑटोमेट प्री प्रोसेसिंग पाईपलाईन्स. ठीक आहे. हे प्री प्रोसेसिंग पाईपलाईन्स काय हीच जी आपण आज शिकणं, म्हणजे त्याचे कॉम्पोनंट शिकतो आपण. ठीक आहे. म्हणजे जो डेटा आपण फिट करणार आहे आपल्या मॉडेलमध्ये, त्याची जी लाईक आता बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये काय असतं की लॉट्स ऑफ युअर मॉडेल्स बऱ्याचशा मीटिंगमध्ये काय असतं, लॉट ऑफ युअर मॉडेल्स आर लाईक म्हणजे ठरलेलं आहेत की ह्या प्रोजेक्टसाठी हाच एक मॉडेल तो कंटिन्युटीने राहणार आहे. फक्त काय जो नेहमी जो डेटा त्याच्या लाईक क्लायंट जो डेटा देणार आहे, ठीक आहे, तो आता कम्प्लिटली आपला म्हणजे दरवेळेस आपल्याला त्याची प्री प्रोसेसिंग करणंच आहे. करेक्ट. कुठला पण डेटा आपल्याला येणार आहे त्याची प्री प्रोसेसिंग आपल्याला करायचीच आहे ना. सो दॅट प्री प्रोसेसिंग पाईपलाईन इज बीन ऑटोमेटेड. ठीक आहे. काही लाईक पॅरामीटर्स लावून, काही कंपोनंट्स वापरून, ठीक आहे, काही ट्युनिंग करून, ठीक आहे, त्याला ऑटोमेट केलं की हां अशा सॉर्ट्स ऑफ डेटा आला तर त्याच्यावरती हे सगळे चेंजेस झाले पाहिजे आणि पुढे तो तसा फिट झाला पाहिजे. तो सो ते प्री प्रोसेसिंग इज दॅट पार्ट. जसं मी तुम्हाला लाईक वेन वी वर ॲट द इनिशियल डेज ऑफ आर लाईक इनिशियल डेज ऑफ अ कोर्स, तिथे आय एक्सप्लेन यू दॅट लाईक यू आर नॉट गोइंग टू लाईक वर्क ऑन द कम्प्लीट थिंग.
ठीक आहे. कोणी प्री प्रोसेसिंगवरती काम करेल, कोणी EDA, जसं तुम्हाला आता तो जो शेअर केलेला आहे इट वॉज फॉर द EDA मास्टरी, कोणी EDA वरती काम करेल. ठीक आहे. समवन विल बी इन मॉडेल सपोर्ट अँड मॉनिटरिंग, समवन वुड बी इन डिप्लॉयमेंट, कोणी कोर मशीन लर्निंगवरती काम करेल, मॉडेलिंगवरती काम करेल, डेटा मॉडेलिंग म्हणजे डेटा मॉडेलिंग, दॅट इज नथिंग बट युअर मॉडेल बिल्डिंग. कोणी लेट्स से सपोर्टवर काम करेल, कोणी ML ऑप्सवर काम करेल. ठीक आहे. मशीन लर्निंग ऑपरेशन्स, ठीक आहे, त्याच्यावरती काम करेल. सो देर आर की कॉम्पोनंट्स. सो तसं जसं आपण एक 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 बघत चालू, तर त्यातलं एक खूप इम्पॉर्टंट आज लाईक विल एंड इट बाय टुडे, दॅट इज डेटा प्री प्रोसेसिंग. आणि त्याच्यावरती ॲज येस्टरडे आय गेस श्रद्धा सेड. सो विल कीप इट ऑफलाईन. सो लेट्स बाय द वे ती फाईल बघितली का तुम्ही? किती लोकांनी नाही? ओके. फक्त बघून काय केलं, समजलं का नाही काय? ठीक आहे. विल कीप इट शॉर्ट टुडे, डोंट वरी. जस्ट लेट मी शेअर माय स्क्रीन. स्क्रीन दिसते सर्वांना? ठीक. सो येस्टरडे ओव्हरफिटिंग वगैरे नाही. हे ओव्हरफिटिंग वगैरे आपण जेव्हा मशीन लर्निंग शिकू तेव्हा सगळं एक्सप्लेन करतो. ओव्हरफिटिंग काय असतं, जेव्हा तुमचा डेटा आहे ना, तो डेटा आपण जेव्हा ट्रेन करतो, ठीक आहे, स्प्लिट करतो आपण ट्रेनिंग डेटा आणि टेस्टिंग डेटा. तो वेन एवर युअर ट्रेनिंग डेटा लाईक युअर मॉडेल लर्न्स टू वेल फ्रॉम युअर ट्रेनिंग डेटा ॲट दॅट पॉईंट इन टाईम, दॅट्स कॉज ओव्हरफिटिंग. मग त्याला प्रिव्हेंट कसं करायचं? इट इज प्रिव्हेंटेड बाय रेग्युलायझेशन L1 L2, लासो अँड रिड्ज, ते RIDGE माहिती असेल, ऐकलं आहे का कधी श्रद्धा? असो. ओके. ठीक आहे. काल आपण एन्कोडिंग सुरू केलेलं आहे, एन्कोडिंग कॅटेगोरिकल व्हेरिएबल. सो वाय एन्कोडिंग इज इम्पॉर्टंट, दॅट इज द वन ऑफ द की कन्सेप्ट. तो क्वेश्चन कशा विचारतात? ठीक आहे. तुम्ही एक प्रोजेक्ट दिला आहे, तुम्ही एक प्रोजेक्ट मेन्शन केला आहे तुमच्या रेझ्युमेमध्ये. ठीक आहे. सो द इंटरव्ह्यू पॅनल विल आस्क यू, ओके, व्हॉट वॉज युअर प्रोजेक्ट अँड what encoding did you do in your project? Okay, what categorical encoding did you do in your project? And मग तुम्ही ते आन्सर केलं. ठीक आहे. वाय एन्कोडिंग इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. नंतर हाऊ डिड यू डू दॅट? सो दीज आर द ओनली क्वेश्चन्स. ठीक आहे. असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळी पूर्ण लाईन ऑफ कोड लिहायला सांगणार, ओनली द कन्सेप्ट. ठीक आहे. जसं आपण आता एन्कोडिंग, वाय एन्कोडिंग इज इम्पॉर्टंट, लेबल एन्कोडिंग. लाईक तुमचा जो मशीन लर्निंग मॉडेल आहे, ठीक आहे, it only works with the numerical data, not the text data. Correct. So when we have this categorical features, we need to convert them into numbers, है ना. तेच तर आपण केलं एन्कोडिंग, काय त्याला आपण नंबर्समध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्याच याच प्रोसेसला काय म्हणतात? एन्कोडिंग म्हणतात. तर त्याच्याच याच एन्कोडिंगच्या दोन वेगळ्या टाईप्स होत्या. फर्स्ट वन वॉज लेबल एन्कोडिंग अँड सेकंड वन वॉज वन हॉट एन्कोडिंग. करेक्ट. तर त्यातली आपण काल लेबल एन्कोडिंग केली. लेबल एन्कोडिंग म्हणजेच काय? प्रत्येक लेट्स जसं हां इथे आपण केलं की प्रत्येक कॅटेगरीला एक एक व्हॅल्यू जाणार. लेट्स HR ला 1, IT ला 0, फायनान्सला 1. ठीक आहे. सो एव्हरी कॅटेगरी विल हॅव वन ऑर मोर सम व्हॅल्यू. ओके. मग त्याचा कोड तुम्हाला, बाय द वे आय टोल्ड यू दिस इज अ क्लास. करेक्ट. ठीक आहे. हे जस्ट इवन इफ यू जस्ट प्रिंट दिस वन्स विल गेट द व्हॅल्यू. सी HR ला 1, IT ला 2, फायनान्सला 0. ठीक आहे. 9च्या ठिकाणी IT आला असतं, सो इट वुड हॅव बीन ऑल्सो बीन 2. ठीक आहे. ह्या एका एक्झामने समजलंच. बट जर तुम्हाला जर कधी कोड विचारला नाही, इवन आय वॉज आस्क्ड द कोड, सो आय स्टील रिमेंबर हाऊ आय टोल्ड इट. I just told them that actually from sklearn काय dot अच्छा pre processing ना, pre processing import label
एन्कोडर. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न पण कधी कधी पडतो ना, सर जर कोड विचारला तर कसं सांगावं. ठीक आहे. दिस इज जस्ट अ काइंड ऑफ अ हॅक आय एम टेलिंग यू, जेणेकरून त्याला समजतं. ठीक आहे. मग तिथे एक्सप्लेन करायचा की दिस इज नथिंग बट सर अ क्लास. तर त्याचाच एक ॲट्रिब्यूट आहे दॅट इज फिट ट्रान्सफॉर्म. त्याच्यामध्ये आपण आपला डेटा फिट करतो. ठीक आहे. लेटचे आता आपण याला कसं ऑब्जेक्ट कशी क्रिएट करायचं आपण, लेटचे विथ डिट टी इक्वल्स टू सॉरी टी इक्वल्स टू ए बाय द वे दिस इज रिटन लाईक दिस. ओके. कन्वर्ट नाव देऊ आपण. कन्वर्ट इक्वल्स टू टी डॉट याचं असतं फिट ट्रान्सफॉर्म. फिट ट्रान्सफॉर्म आणि याच्यामध्ये आपला जो डेटा आहे. ठीक आहे. मी याला असं करून लिहितो म्हणजे समजेल तुम्हाला. डेटा म्हणजे जो पण आपण जिथे पण कुठल्या पण डेटा फ्रेममध्ये आपण त्याला लाईक वॉट एव्हर कॅटेगरीज यू वॉन्ट टू कन्वर्ट. सो दिस इज द वे यू डू दॅट. करेक्ट. मग प्रिंट होताना प्रिंट काय करणार आहे आपण, प्रिंट कन्वर्ट. तर असा एक्सप्लेन करायचा कोड. कळलं किती इझी आहे. समजलं का लेबल एन्कोडरचा. दोघांपैकी एक जरी सांगितलं ना तरी इट्स ऑलमोस्ट वन मोर देन इनफ. फक्त क्वेश्चन काय विचारतात, वेन टू यूज लेबल एन्कोडिंग अँड वेन टू यूज वन हॉट एन्कोडिंग. ठीक आहे. हा एक क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे, सांगतो. हे समजलं का. अरे असंच केलं नाही ते. हे बघा सी एन्कोडर. ठीक आहे. हां इथे फक्त नवीन काय म्हणतात त्याला, नवीन कॉलम घेऊन त्याला फिट केलं आहे. सी समजलं का कोड कसा एक्सप्लेन करायचा. एव्हरीवन येस ऑर नो. गाइस आन्सर. परमेश्वर, प्रथमेश, श्रद्धा, समृद्धी, संदीप. Yes, sir. बाकी येस ऑर नो. Yes, sir. ओके. श्रद्धा, युगेंद्र and समृद्धी, you aren't answering. ओके ठीक समजलं. असं कळालं. दिस इज द वे यू एक्सप्लेन युअर कोड. ठीक आहे. लेबल एन्कोडिंग काय करतं, लेबल एन्कोडिंग थोडक्यात तुमचे जे कॅटेगरीज आहेत, ठीक आहे, त्याला एक 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 नावं देतं. ठीक आहे. समजलं. बट देर इज अ थिंग, लेबल एन्कोडिंग वर्क्स वेल फॉर द ऑर्डिनल डेटा. ठीक आहे. लेबल एन्कोडिंग काय करतं, जो ऑर्डिनल डेटा. आता ऑर्डिनल डेटा म्हणजे काय, लेट्स से ऑर्डिनल डेटा म्हणजे काय असतो. ऑर्डिनल डेटा म्हणजे हा एक एक्झाम्पलने लगेच समजेल तुम्हाला. एक सेकंड. गुड, बेटर, बेस्ट. कळलं का. ठीक आहे. नंतर मग अजून काय एक्झाम्पल द्यायचं. हाय, लो, मॉडरेट. कळलं का. याला म्हणतात ऑर्डिनल डेटा. यामध्ये काय होतं माहिती आहे का, लाईक जास्त पण लेबल्स जात नाही. फॉर एक्झाम्पल कधी कधी काय होतं माहिती आहे कशी, गुड विल हॅव 0, लेट्स से बेटर विल हॅव 1 अँड बेस्ट विल हॅव 2. ठीक आहे. कधी कधी काय होतं की खूप जास्त कॅटेगरीज असल्यात ना, लाईक खूप जास्त एका कॉलममध्ये खूप जास्त कॅटेगरीज असल्या तर त्यामध्ये काय होतं की लेट्स से नंबर खूप वाढून जातो. कधी 100, 98, 99. याने पण तुमचं जो मॉडेल आहे इट डझंट रेकग्नाइजेस इट वेल. ठीक आहे. मग तो आहे ना, हे जे छोटे छोटे नंबर्स आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे त्याला
नॉर्मल ठीक आहे, पुढे आपण नॉर्मलायझेशन करतो. ठीक आहे, ते कसं करतो ते सांगतो पुढे काय आहे नॉर्मलायझेशन, बट लाईक त्याला एक स्केल राहत नाही. ओके, सो त्यासाठीच ह्या दोन वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स आणल्या. तर पहिली कुठली आहे, लेबल एन्कोडिंग. ती कधी की हाच आहे क्वेश्चन विचारतात, व्हेन टू यूज लेबल एन्कोडिंग अँड व्हेन टू यूज वन हॉट एन्कोडिंग. ठीक आहे, लेबल एन्कोडिंग इज यूज्ड व्हेन वी हॅव ऑर्डिनल डेटा. ऑर्डिनल डेटा म्हणजे काय, गुड, बेटर, बेस्ट, हाय, लो, मॉडरेट. ऑर एल्स वन मोर थिंग यू कॅन आन्सर इज दॅट इट इज यूज्ड व्हेन देर आर व्हेरी लिमिटेड कॅटेगरीज. समजलं का? इथे लिमिटेडच होतं ना. ठीक आहे, लेट्स से आपण फ्लिपकार्टचा सेल काढला. ठीक आहे, पूर्ण पूर्ण लेट्स सगळं विचार करा किती कॅटेगरीज पडतात. तेच जर आपण लेट्स से फक्त इलेक्ट्रॉनिक्सचा काढला, ठीक आहे, मग त्या कमी होतात. समजतं आहे का? एक सेकंड, लेबल एन्कोडिंग आत्ता नीट समजलं काय सगळ्यांना? येस और नो? येस सर. ठीक आहे, आय होप आता लेबल एन्कोडिंगवरती कोणी क्वेश्चन विचारलं तर यू वोंट फेस एनी प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके, चलो मूविंग आहे. लेबल एन्कोडिंग कळालं. नेक्स्ट विल मूव टू वन हॉट एन्कोडिंग. ठीक आहे, मी कालचं सांगितलं काय कॉलम्स क्रिएट करतात. आता ते कॉलम कसं क्रिएट करतं, ठीक आहे, पहिलं तर ते समजून घ्या. तर लेबल एन्कोडिंगचं कसं आहे माहिती आहे का, इथे काय प्रॉब्लेम होत होता, ठीक आहे, की नंबर्स कधी ना कधी वाढत जात होते, की जास्त कॅटेगरीज असल्या तर जास्त नंबर येणार. इथे कसं आहे, इवन इफ यू हॅव अ लॉट ऑफ कॅटेगरीज इट विल फॉर्म डिफरंट टेबल्स लाईक चार्ट. एक ट्रूथ टेबल काइंड ऑफ अ थिंग, नॉट ट्रूथ टेबल बट असं एक टेबल बनवून ठेवेल. ठीक आहे, कसा बनवलं तो सही सांगू का? सी क्रिएट्स अ सेपरेट बायनरी कॉलम 0 1 फॉर इच कॅटेगरी, बेटर फॉर नॉन ऑर्डिनल डेटा. आता नॉन ऑर्डिनल डेटालाच हे टर्म्स आहेत ना, थोडे लक्षात ठेवा. नॉन ऑर्डिनल डेटा इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नॉमिनल डेटा. ठीक आहे, म्हणजेच काय, तुमच्याकडे लेटचे कलर आहे, रेड, पिंक, ब्ल्यू, येलो, ब्लॅक, ग्रीन. ठीक आहे, म्हणजे वेन यू हॅव अ लॉट ऑफ कॅटेगरीज, ठीक आहे, जे तुम्हाला जनरलाइज नाही करता येते हाय, मिडियम, लोमध्ये. ठीक आहे, ॲट दॅट पॉईंट इन टाईम व्हॉट विल यूज वन हॉट एन्कोडिंग. समजतं आहे का? समजलं का रे? हे नो? ठीक आहे, परत हां हे वर्क कसं करतं ते सांगतो. ठीक आहे, नंतर मग कोड सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लेट्स आहे आपल्याकडे काय घ्यायचं एक्झाम्पल. हां कलरच घेऊ ना, रेड, रेड, येलो, ब्लॅक, ग्रीन. ओके, असे बरेच कलर्स आहे. लेट्स से वी हॅव अ लॉट ऑफ कलर्स. ठीक आहे, तर इथे कसं करता माहिती आहे का, हे वन हॉट एन्कोडिंग वर्क कसं करतं ते समजून घ्या. आता आय विल आस्क सर टू गेट ब्लॅक बोर्ड और अ व्हाईट बोर्ड ओवर देअर, समजेल, आणि हे टाईप करायला खूप वेळ लागते. लेट्स से रेड, रेड, येलो, ब्लॅक, ग्रीन. ठीक आहे, वन हॉट एन्कोडिंग कसं वर्क करतं ते सांगतो. ठीक आहे, रेड आहे तर याला नंबर काय येणार 1, बाकी सगळे काय होऊन जाणार 0 0 0. येल्लो, येल्लोला इथे काय येणार 0 1 0 0. ठीक आहे, इथे काय येणार मग 0. आता ते अलाइनमेंट जरा तुम्ही
समजून घ्या. ठीक आहे, इथे काय आहे ना, ब्लॅक आहे ना, 0. हे सगळं हे तुम्हाला हे सगळं ते क्लासेस करून टाकतात, आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. ठीक आहे, अँड 0. ठीक आहे, अँड सेम फॉर दिस वन, 0 0 0 अँड 1. समजलं का कसं वर्क होतं वन हॉट एन्कोडिंग या एक्झाम्पलने? येस ऑर नो? श्रद्धा, ओके, श्रद्धाला समजलं. युगंधरा, कन्सेप्ट समजा, कोड कधी पण समजेल. हे एकदा हे डोक्यात बसलं ना, डिफरन्स लगेच कळाला. याच्या प्री प्रोसेसिंगला मग काही विचारू द्या त्यांना तुम्हाला. इट्स मोर दॅन इनफ. ठीक आहे. ठीक आहे, समजलं. हां, आता लाईक यू विल से सर, जो तुम्ही कोड सांगितला नेहमी तसंच का? हां, द ट्रेडिशनल वे ऑफ रायटिंग दॅट कोड फॉर दिस पर्टिक्युलर थिंग इज सेम. ठीक आहे, इथे पण फ्रॉम sklearn scikit-learn प्री प्रोसेसिंग इम्पोर्ट वन हॉट, याच्यात हे नसतं बरं का, एनकोडर. इथे काहीतरी कुठलं तरी काहीतरी कॅपिटल आहे, एनकोडर कॅपिटल आहे का, पूर्ण काहीतरी कॅपिटल आहे. सेम लगेच टी इक्वल्स टू वन हॉट एनकोडर. ठीक आहे, आणि खालती लगेच कन्वर्ट इक्वल्स टू टी डॉट फिट आय गेस ते ट्रान्सफॉर्म आहे. येस, येस, ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, ट्रान्सफॉर्म अँड द डेटा आय मीन द कॉलम. त्यानंतर काय, प्रिंट. तुम्ही एवढं जरी एक्सप्लेन केलं ना फ्रेशर लेवलला, म्हणजे यू विल बिकम अ स्टँडर्ड परफॉर्मर. कारण की होतं काय माहिती आहे का, एक तर काही मुलांचं असतं की मोस्टली तर कोड्स कोणाचेच नसतात. ठीक आहे, हार्डली कोणाला तरी कोड येतात. ठीक आहे, इथं कन्सेप्ट क्लिअर नसते. इफ यू एक्सप्लेन वन हॉट एन्कोडिंग इन दिस प्रॉपर वे विथ दिस कोड, लाईक इट्स लाईक चेरी ऑन द केक. ठीक आहे, समजलं वन हॉट एन्कोडिंग काय करतं, कधी कुठली एन्कोडिंग करायची, कधी कुठली करायची. समजलं? येस ऑर नो? ओके, गुड. ठीक आहे, आणि इथे मी कुठे लिहून ठेवतो. सर समजलं नाही, एकदा परत सांगता येईल? किसको नाही समजा? सर मलाच. तुम्हाला नाही, कोणीतरी तुमच्या वेळी कोणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन एकदा सांगा त्यांना. येस, श्रद्धा, ट्राय टू एक्सप्लेन इन. तुमची पण रिव्हिजन होईल, मी आहेच. येस, समवन. ऍक्च्युली सर मलाच थोडं कन्फ्युजिंग आहे. काय कन्फ्युजिंग झालं? म्हणजे एकदम करेक्टली किंवा असं लाईक इंटरव्ह्यू साठी जर क्वेश्चन विचाराल तर नक्की काय आन्सर करायचं ते नाही समजत. एकदा हा. तुम्हीच सांगून द्या की जर इंटरव्ह्यू मध्ये अशा पद्धतीने आलं तर कशा पद्धतीने आम्ही त्याला ठीक आहे, डिफरन्शिएट. इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन कसा विचारतात, सिम्पल. ठीक आहे, नीट लक्ष द्या. इंटरव्ह्यूमध्ये फीचर इंजिनिअरिंगमध्ये व्हॉट डू यू मीन बाय एन्कोडिंग,
ओके लेट्स डाइव इन इंटू लेट्स आपण एक इंटरव्ह्यू पॅनल टाईप हे समजू. ओके लेट्स डाइव इन इंटू एन्कोडिंग. ओके व्हॉट वर द एन्कोडिंग्स व्हॉट एन्कोडिंग्स डिड यू परफॉर्म इन युअर प्रोजेक्ट. ठीक आहे, मग तुम्ही सांगितलं तुम्ही आमचा हा प्रोजेक्ट होता, या प्रोजेक्टवरती तुम्ही या एन्कोडिंग्स केलं. ठीक आहे, त्याला समजलं की तुम्ही हे केलं. आता तो ना ही नीड्स टू कन्फर्म की तुम्हाला किती लाईक हाऊ मच यू नो या बॅकएंड किती आय मीन कन्सेप्ट किती क्लिअर आहे तुमची. सो he'll ask okay why do you require encodings in the field of machine learning. काय पहिला प्रश्न, वाय डू यू नीड एन्कोडिंग. ते एन्कोडिंग कशासाठी लागतं हे सगळ्यांना समजलं. आता हे समजलं आहे का श्रद्धा. हां ठीक आहे, ते तुम्ही त्यांना सांगितलं. ओके फर्स्ट क्वेश्चन करेक्ट. नाव ही विल आस्क यू ओके आर देर एनी टाइप्स ऑफ एन्कोडिंग. देन यू विल से येस देर आर 2 different types of encoding. कुठली एन्कोडिंग आहे. फर्स्ट वन इज युअर लेबल एन्कोडिंग अँड सेकंड वन इज युअर किती सेकंड वन इज युअर वन हॉट एन्कोडिंग. वन हॉट एन्कोडिंग करेक्ट. 2 एन्कोडिंग्स आहेत. ठीक आहे, मग जाईल तो पहिल्यावरती. व्हॉट डू यू मीन बाय लेबल एन्कोडिंग. तर मग सर लेबल एन्कोडिंग इज अ एन्कोडिंग टेक्निक यूज्ड when we have ordinal data. Okay, ordinal data. then to विचार what is ordinal data. तर ordinal data म्हणजे काय की ordinal data is like for example good better best. ठीक आहे, high low medium. okay whenever we have limited categories okay at that point in time we use label encoding. ओके मग तो विचारेल वाय ओनली लेबल एन्कोडिंग, वाय कांट बी यूज लाईक वाय ओनली फॉर ऑर्डिनल डेटा, वाय नॉट फॉर नॉमिनल डेटा. सर बिकॉज फॉर नॉमिनल डेटा लेट्स से वी हॅव फॉर नॉमिनल डेटा देर आर अ लॉट ऑफ लाईक अ लार्जर नंबर ऑफ कॅटेगरीज. कुठल्या आपल्या म्हणजे रेड ग्रीन येल्लो ब्लू म्हणजे खूप वेळा खूप नंबर्स असू शकता ना, सॉरी खूप वेगवेगळे कलर्स असू शकता ना. तर तुम्ही बघा ना प्रत्येकाला नंबर्स द्यायचं म्हणजे किती डिफिकल्ट होईल. म्हणजे डिफिकल्ट तर नाही होणार बट ते मॉडेलला समजायला खूप डिफिकल्ट होतं. दिस इज वॉट यू हॅव टू आन्सर. समजलं. दिस इज वॉट हॅपन्स. मॉडेलला ते समजायला खूप खूप जास्त डिफिकल्ट होतं. सो दॅट पॉईंट इन टाईम ठीक आहे, मग तो डेटा कुठला झाला रे, हा जो रेड ग्रीन येलो ब्लू हे सगळे जे आहे खूप कॅटेगरीज वेगळे, तो झाला नॉमिनल डेटा. त्यालाच काय म्हणतात नॉन ऑर्डिनल डेटा. समजलं का कन्सेप्ट. तिथे ते ना याच्यात फसवतील. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉन ऑर्डिनल अँड नॉमिनल डेटा. ठीक आहे, काहीच नाही समजलं. येस ठीक आहे, ऑर्डिनल डेटा व्हेरी गुड. चलो मग ते विचारेल ओके व्हॉट इज नेक्स्ट. हां मग तुम्हाला कोड विचारतील. कोड काय सिम्पल स्कायकिट लर्न प्री प्रोसेसिंगच्या मॉड्यूलमधनं आम्ही लेबल एन्कोडिंगचा क्लास लाईक इम्पोर्ट केला. त्यानंतर सिम्पली वी क्रिएटेड द ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर फिस्ट ट्रान्सफॉर्म हा त्याचा एक ॲट्रिब्यूट आहे. त्यामध्ये आम्ही लाईक वी स्टोर्ड द डेटा अँड वी प्रिंटेड दी आउटपुट. ठीक आहे, त्यालाच तुम्ही एका नवीन कॉलममध्ये पण करू शकता विथ द हेल्प ऑफ पांडास. ठीक आहे, लेबल एन्कोडिंगमध्ये काय होतं लाईक सिंगल कॉलमचे जे आहे त्याचे काय होतं आपलं ते हेच ना कलर्स. सिंगल कॉलम आहे ना, कलर्समध्येच वेगळे कलर्स येतात ना, ते होतं. बट वन हॉट एन्कोडिंगला काय होतं तुम्ही मल्टिपल कॉलम्स. ठीक आहे चलो सांगतो मी ते पण. ते झालं समजलं. आता कोड समजला, लेवल एन्कोडिंग समजलं. एव्हरीवन समजलं. ओके लेट्स मूव टू लेट्स मूव टू वन हॉट एन्कोडिंग. आता वन हॉट एन्कोडिंग काय की ते विचारते ओके वेन वी हॅव नॉमिनल डेटा ॲट दॅट पॉईंट इन टाईम व्हॉट वी हॅव टू डू. सो ओके वेन वी हॅव नॉमिनल डेटा ॲट दॅट पॉईंट इन टाईम विल यूज वन हॉट एन्कोडिंग. तो म्हणजे व्हॉट वन हॉट एन्कोडिंग डज. वन हॉट एन्कोडिंग क्रिएट्स सेपरेट कॉलम्स having binary numbers 0 and 1. Okay, and in label encoding the number may vary from 0 1 2 3 4 like till 7 to 8, but our thing is we should always try to minimize that number. Okay, कारण की मॉडेलला आहे ना समजायला कॉम्प्लेक्सिटी खूप येते. मॉडेल कसं समजतो ओके ग्रेटर काहीतरी होत चाललंय. सो इट गेट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम. समजलं का. ठीक आहे, मग सेपरेट वन हॉट एन्कोडिंग सेपरेट बायनरी कॉलम्स क्रिएट करतो. ठीक आहे, कशा सेपरेट क्रिएट करतो तर हे असं हे बघा तिथे पेन पेपर दिलेला असतो. असं एक्सप्लेन केलं तर वेल अँड गुड बेस्ट म्हणजे असं मी तर सांगेन. ठीक आहे, म्हणजे सांगायचं म्हणजे सर हाय लेवल मधून बायनरी लेवल मध्ये कन्वर्ट करतो. जसं की आपण
दुसऱ्या लँग्वेजमध्ये हाय लेवलमध्ये जर कोडिंग जर केले त्या कोडला तो 0 अँड 1च्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून म्हणजे जसं ते ओळखलं जाते आउटपुट हां, असंच ते ना? ते तर सांगायचंच, बट आता खूप डिटेल्स हे तर वरच्यावर झालं रे सांगणं, हे तर कोणी डेटा अनालिस्ट पण सांगेल. बट हिअर यू हॅव टू वर्क यूज टर्म्स लाईक कॅटेगोरिकल कॉलम्स, नॉन न्यूमरिकल कॉलम्स. ज्या आपल्या डेटा सेटमध्ये जे कॅटेगोरिकल अँड नॉन न्यूमरिकल कॉलम्स आहेत त्यांना आपल्याला कन्वर्ट करायचं असतं. कशामध्ये? न्यूमरिक फॉर्ममध्ये. का? तर ते मशीन लर्निंगला कॅटेगरीज अल्फाबेट्स वर्ड समजतच नाही, म्हणून आपण कन्वर्ट करतोय. तर कन्वर्ट करायच्या पण काही पद्धती आहे का? हो आहे. 2 पद्धती आहे. त्याच्यामध्ये काय रूल्स आहे का? आहे. तर एकाला काय आहे की लिमिटेड नंबर जर असले, लिमिटेड कॅटेगरीज असल्या तर लेबल एन्कोडिंग, जर जास्त असल्या तर 1 हॉट एन्कोडिंग. ठीक आहे. येस. परत लिमिटेडमध्ये पण जर आपला डेटा ऑर्डिनल असला तर तेव्हा पण लेबलच लागेल. लेबल. ठीक आहे. समजलं आता 1 हॉट एन्कोडिंग. ठीक आहे. एव्हरीवन. श्रद्धा. आता याच्यावरती तुम्ही देऊ शकाल ना आन्सर? ओके. अजून जर ठीक आहे, अजून जर लाईक हा जो आहे ना लेबल एन्कोडिंग, जेव्हा पण आपण डिसिजन ट्री, रँडम फॉरेस्ट, ठीक आहे, हे अल्गोरिदम्स करू ना त्यावेळेस आहे ना आपल्याला लेबल एन्कोडिंगचे लेबल एन्कोडिंग जास्त प्रेफर करतात, कारण की त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना ऑलरेडी स्प्लिट्स होत जातात. ठीक आहे. तेच जर आपण बघितलं लिनियरचे जे मॉडेल्स बघितले तर ॲट दॅट पॉईंट टाईम 1 हॉट एन्कोडिंग वर्क्स वेल. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? अजून जर तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे ना गाईज, सो ऑलवेज डू लेबल याचे असं दिलं लेबल एन्कोडिंग. याच्यामध्ये जर तुम्ही टाकलं ना हाय, हे आता मी कमेंट नाही देत बसत, हाय 0, मीडियम 1, मॉडरेट 3. ठीक आहे. हे झालं लेबल एन्कोडिंगमध्ये. 1 हॉटमध्ये काय होईल रे? 1 हॉट मी असं करतो. ठीक आहे. 1 हॉटमध्ये काय होईल? ठीक आहे. आय जस्ट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण जास्त टाईम घेऊ. म्हणून एक ऑफलाईन आय नीड अ काय इकडे 1 0 0. हे सगळं होतं इट गेट्स डन. तुम्हाला हे एक्सप्लिसिटली यू डोंट नीड टू कोड फॉर इट. समजलं का? समजलं का? एव्हरीवन नाव विथ दिस, हे एवढं जर एक्सप्लेन केलं ना तुम्ही एन्कोडिंग, झालं फ्रेशर लेवलला. कारण की एवढं पण मुलांना प्रॉब्लेम मी बघितलं खूप जास्त की लगेच क्लिक नाही होतं एन्कोडिंग काय कशासाठी लागते, काय लागते. फक्त ते करून केलेलं काय असतं की कॅटेगरिकल कॉलमचा तुम्ही बघा, तो इवन यू कॅन चेक युअर कॉम्पिटिटर्स ऑर एनी रिव्ह्यू जर घेतला ना की ते तुम्ही ते ओनली टेल यू, इट विल मोस्टली यूट्यूब व्हिडिओजवर पण आहे की ते फक्त सांगतात, जर पटकन सांगायचं असेल तर कन्वर्ट करतं कॅटेगरिकल कॉलम्सला याच्यामध्ये. बट इन डिटेल हे एवढं आहे, असं आहे. हे एवढा सेल तुम्ही एक्सप्लेन केला, बेस्ट. कळलं? बायनरी 0 अँड 1. सो ठीक आहे. आता इथे परत कन्फ्यूज नका होऊ, सर हा तर तुम्ही ऑर्डिनरी डेटा घेतला, तुम्ही तर बोलले की इथे असं दोघांसाठी चालू शकतं, बट अजून टू गेट मोर ॲक्युरेट आन्सर्स आपण सॅग्रिगेट केलं. ठीक आहे. समजलं? समजलं का एव्हरीवन? येस सर. ओके, गुड गुड. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे आता? फीचर स्केलिंग. अगेन अन इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ युअर काय म्हणतात त्याला, डेटा प्री प्रोसेसिंग. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन
हार्डली म्हणजे विचारतील, ठीक आहे, असं नाही की विचारणार नाही, बट नॉट इन व्हेरी हार्डकोर टर्म्स, ठीक आहे. दॅट्स इट. स्केलिंग. आता फीचर स्केलिंग काय असतं? स्केलिंग एन्श्योर दॅट फीचर्स विथ डिफरंट रेंजेस कॉन्ट्रीब्यूट इक्वली टू द मॉडेल. थोडक्यात काय करता माहिती आहे का हे, ठीक आहे, एक सेकंड. फीचर स्केलिंग काय करतं, तुमचे जेवढे पण एक एक्झाम्पल घेऊ. लेट्स से माझ्याकडे आहे हा कॉलम एज, ठीक आहे, आणि दुसरा आपण घेऊ प्रोडक्ट बाईड, ठीक आहे. ठीक आहे, एक रॅन्सम डेटा घेतला आपण, ठीक आहे. एजमध्ये आपण दिलं लेट्स से 1 नाही, एजमध्ये आपण दिलं 23, ठीक आहे, 24, 55, 56 अँड 67 मेसेज दिलं. आणि प्रोडक्ट बाईडमध्ये आपण प्रोडक्ट बाईड असं नाही, नंबर ऑफ किंवा बेस्ट सॅलरी, ठीक आहे. याची सॅलरी आहे 25,000. नीट समजा फीचर स्केलिंग काय अशा ॲक्च्युली बोर्ड आहे, ठीक आहे, 2,000, ठीक आहे. दीड वेळेला 5,000, ठीक आहे. आता तुम्ही जर इथे बघितलं, ठीक आहे, ह्या लाईक यांची जी व्हॅल्यू आहे तुम्ही बघता का, ठीक आहे. एज पण बघा, सॅलरी पण बघा, सगळे आता सगळं कॅटेगोरिकल वगैरे सगळं विसरून जा. ॲट द टाइम जस्ट थिंक ऑफ अ न्यूमरिकल डेटा. आता एक मॉडेलला आता आपण फिट करतो ना, प्री प्रोसेसिंग कशाला करतोय, मॉडेलमध्ये फिट करायला. आता मॉडेलला आहे ना काय होतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, अचानक मध्ये 45,000, इथे 34,000, इथे 2,000, ठीक आहे, एज 55, तर त्याला ना हे नंबर्स तो त्याला लाईक इट अरेंजेस इट अकॉर्डिंग टू साईज, ठीक आहे. तो 5,000ला जास्त प्रेफरन्स देईल, 4,000ला कमी देईल, ठीक आहे. लेट्स से एजला खूपच कमी देईल. मग आपण काय करतो, लाईक फॉर दिस रिझन वी ब्रिंग ऑल दिस न्यूमेरिकल फीचर्स टू अ स्पेसिफिक रेंज, ठीक आहे. म्हणजे काय करतो आपण यांना ना एका रेंजमध्ये आणतो, ठीक आहे, एका सिम्पल रेंजमध्ये आणतो. दॅट इज नथिंग बट कॉल्ड फीचर स्केलिंग. व्हॉट इज फीचर स्केलिंग? लाईक ब्रिंगिंग ऑल न्यूमेरिकल फीचर्स टू अ सिमिलर रेंज ऑर अ स्केल, ठीक आहे. ते लिहून ठेवतो मी, ब्रिंगिंग ऑल द फीचर्स टू अ सिमिलर रेंज और स्केल, ठीक आहे. नॉर्मलायझेशन तुम्ही जर अशी डेफिनेशन पण वाचेल ना, हेच सांगेल तुम्हाला. स्केल्स ऑल व्हॅल्यूज टू अ रेंज ऑफ 0 अँड 1. 0 आणि 1मध्ये सगळ्यांना स्केल करतं. कळलं का फीचर स्केलिंग काय यूज करतो? आता का सगळ्यात पहिले कुठली गोष्ट शिकतो तर का शिकतोय ना, आता फीचर स्केलिंग का गरजेची आहे हे समजलं एव्हरीवन. हां, होतं काय रे की मॉडेलला समजण्याआधी बऱ्याचशा गोष्टी असतात की लाईक आता चलो न्यूमरिकल पण आहे, पण मग ते नंबर्स बघा ना व्हॅरिएट होत आहे खूप. म्हणजे त्याच्यामुळं काय होईल, म्हणजे ते मॉडेल काय करेल की जे मोठी रेंज आहे त्याच्याकडे त्याचं जास्त लक्ष देईल आणि करेक्ट हां, ते प्रिडिक्शन चुकीचं होऊ शकतं म्हणतो. डिक्रीज होतं. तुम्ही हे करून बघा अशा गोष्टी. तुम्ही आपण जेव्हा मशीन लर्निंगचं एखादी मॉडेल करू ना, तुम्ही काय करायचं, वेगळे प्री प्रोसेसिंगचे पाईपलाईन जनरेट करून ठेवायच्या. अच्छा, अशी जर असली तर काय आउटपुट दिलं, अशी असली तर काय प्रेडिक्शन दिलं, अशी असली तर काय प्रेडिक्शन देईल, ठीक आहे. तेव्हा तुम्हाला समजेल. सो दॅट्स वाय फीचर स्केलिंग इज इम्पॉर्टंट. तर फीचर स्केलिंगच्या वेळेस काय आन्सर कराल? आय होप नाव इट इज क्लिअर एव्हरीवन. ठीक आहे. लाईक feature scaling is important because it brings all the numerical features to a like same range or a like a similar scale,
बिटवीन 0 to 1, लेट्स से बिटवीन 0 to 5, जेणेकरून ठीक आहे नंबरचं बाकी सर्व हेच असेल रे, बट द स्केल इट इज सेइंग. ठीक आहे, दॅट मॅटर्स. अगेन देर आर टू टाइप्स. वन इज युअर मिन मॅक्स स्केलर, one is your min max scalar and second one is your standard scalar. ठीक आहे, हा एवढंच दोघंच घेऊयात आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मिन मॅक्स स्केलर. आता याचा फॉर्म्युला आहे, याचा फॉर्म्युला आहे ते काय, एक्स इक्वल्स टू, आता एक्स का किंवा स्केल देऊ आपण, दोन मिनटं मी अजून एक्सप्लेन नाही केलं आहे, कन्फ्यूज नका हो. मीन मायनस एक्स डिवायडेड बाय एक्स मॅक्स मायनस एक्स मीन. हे याच्याबद्दल चालू आहे बरं का. या कुठे गेलं आपण, कुठे घेतलं एक्झाम्पल, या पर्टिक्युलर कॉलमबद्दल, याच्या या कॉलमबद्दल. ठीक आहे, याची स्केलिंग करतो आपण. तसं बघ, याचं काय घ्यायचा, मीन मायनस, आय एम जस्ट कन्फ्युज्ड, पहिले एक्स येतो आय गेस, एक सेकंड, मॅक्स स्केलर फॉर्म्युला. हा एवढा गरजेचा नाही आहे, मी फक्त हां नाही, एक्स स्केल एक्स मायनस एक्स मीन, ते मीन नाही, मीन याच्यामध्ये स्टँडर्ड स्केलरमध्ये. ओके, एक्स मायनस एक्स मीन, एक्स मॅक्स मायनस एक्स मीन. ओके, करेक्ट 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 करेक्ट. फक्त इकडे चेक केला. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, कुठल्या पण म्हणजे बॅकएंडला कसं यूज होतं त्याच्यासाठी कोण म्हणजे हार्डली कोणी, जर तुम्ही कोर डेव्हलपमेंटला गेलात ना, एकदम कोर पायथन डेव्हलपमेंटला फॉर डेटा सायन्स रोल, तर तुम्हाला विचारतील. ठीक आहे, नाहीतर नाही हा फॉर्म्युला. ठीक आहे, अगेन इट्स अन इंटरेस्टिंग फॉर्म्युला, वर्क्स फॉर एव्हरी कॉलम यू डू. ठीक आहे, बाय द वे सी हिअर, आता याचा तरी आपण एक सेकंड, हां ओके गॉट इट. ठीक आहे, इथे कुठलं घेतलेलं आहे, एज स्केल्ड, यांनी नवीन बनवला का. ठीक आहे, ठीक, हां. इम्पोर्ट सगळ्यात पहिले आपण कुठलं बघितलं होतं, मिन मॅक्स स्केलर. त्याचा फॉर्म्युला काय आहे सगळ्यांना समजला. कुठल्या पण कॉलमचं आपल्याला जर स्केलिंग करायची आहे तर द फॉर्म्युला फॉर दॅट इज एक्स मायनस एक्स मीन. ठीक आहे, एक्स म्हणजे काय, तो पर्टिक्युलर नंबर जो येतोय, मायनस मिनिमम नंबर काय आहे त्या कॉलमचा, डिवायडेड बाय मॅक्झिमम, एक्सचा मॅक्झिमम मायनस एक्सचा मिनिमम. कुठे लिहिला होता रे आपण, हां हां ठीक, दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे, मग आता यांनी कसला गेला होता, सॅलरीचा घ्यायचा होता आय गेस. ठीक आहे, येस सर. हां, एज स्केल सॅलरी स्केल्ड, नवीन 2 कॉलम बनवल्या, त्याच्यामध्ये काय केलं, सी फिट ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, सेम आहे, कोड खूप इझी आहे. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी बोललो होतो, कोड्स खूप इझी आहे. एकदा उप्स कन्सेप्ट समजली तर कोड खूप इझी वाटतात. हे बघा, दोघं कॉलम घेतल्या, त्यांची स्केलिंग केली, आणि स्केलिंग केल्यानंतर बघा हे आन्सर आलं, एज स्केल अँड सॅलरी स्केल. इज इट विदिन द रेंज ऑफ 0 and 1 आहे का, नीट बघा. आहे का, येस और नो. येस, कळालं का मिन मॅक्स स्केलर काय करतं, सिम्पल, त्याचा फॉर्म्युला आहे
इवन इफ यू एक्सप्लेन फॉर्म्युला दॅट इज इनफ. कशासाठी यूज करतो, कसं यूज करतो, कोड कळाला. आपण आता प्री प्रोसेसिंग पाईपलाईनमध्ये आहे ना. सो सी फ्रॉम sklearn प्री प्रोसेसिंग इम्पोर्ट min max स्केलर. ठीक आहे. हां आता तुम्हाला हां पुढे बघा. बाकी मग ते ऑब्जेक्ट क्रिएशन, इथे फक्त नवीन कॉलम बनवली आपण डायरेक्ट. आपण वरती काय करत होतो, याला आपण एक व्हेरिएबलचं नाव देत होतो. करेक्ट. नंतर मग फिट, ट्रान्सफॉर्म आणि द डेटा. करेक्ट, द डेटा विच यू वॉन्ट टू डू. बाकी मग प्रिंट, सिम्पल स्टेटमेंट. याला जर मी काढून टाकलं तर हे तुम्ही त्याला चौघांच्या डेटा फ्रेमला प्रिंट केला. समजला कोड, समजला एव्हरीवन. इट इज सेम ॲज वी डिड फॉर एन्कोडिंग. कोड जर तुम्ही बघितलं तर सेम कोड आहे. कोडचं टेन्शन नका घेऊ, कन्सेप्टचं थोडं हे घ्या. min max स्केलर समजलं कसं काम करतं. ठीक आहे. आता प्रश्न पडतो की सर हा यूज कुठे करायचा. यासाठी थोडं तुम्हाला आहे ना मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स माहिती पाहिजे. तर जेव्हा आपण मशीन लर्निंग शिकू त्या पॉईंटला तुम्हाला समजेल की कधी कुठलं वापरायचं. तर त्याच्यासाठी ना एक लिस्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण KNN आणि के मीन्स अल्गोरिदम वापरतो ॲट दॅट पॉईंट इन टाईम वी यूज min max स्केलिंग. ठीक आहे. आणि तेच फॉर नॉर्मलायझेशन आणि फॉर फीचर स्केलिंग. आणि तेच जेव्हा आपण लेटचे एनी लिनियर रिग्रेशनचे जेव्हा आपण लॉजिस्टिक रिग्रेशन तेव्हा वापरतो ॲट दॅट पॉईंट इन टाईम आपण स्टँडर्ड स्केलिंग करतो. ठीक आहे. हे समजलं min max स्केलिंग. इट्स इन द रेंज 0 and 1 आहे का. ठीक. करेक्ट. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आहे ना अजून वेगळे नावं पण लिहून दिले बरं का प्रत्येकाचे. सो प्लीज ते नावं लक्षात ठेवा. कारण की कधी कधी काय होतं इंटरव्ह्यूजमध्ये ते वेगळ्या नावाने विचारतात तर ते कन्फ्यूज नको व्हायला. होतं काय की चलो कन्सेप्ट क्लिअर असते बट द थिंग इज की लाईक टर्मिनॉलॉजीज कधी कधी आपल्या डोक्यात राहत नाही. ओके समजलं. ठीक आहे. आता हे फॉर्म्युलेज फक्त नाही लक्षात ठेवले तरी ठीक आहे बट बॅकएंडला कसं वर्क होतं आहे ते माहिती पाहिजे. त्यांनी जर सांगितलं की हे व्हॅल्यूज कशा आल्या सो यू शूड नो दिस फॉर्म्युला. समजलं सगळ्यांना. परमेश्वर, प्रथमेश, संदीप, युगंद्रा. येस सर. ओके गुड गुड. ठीक आहे. सर मी काय म्हणत होतो एकदा ते नाही का ते वरचा फॉर्म्युला नाही का तुम्ही ते काढलेला min max तोच. तर तो एकदा समजून सांगा ना. म्हणजे ते व्हॅल्यू कसं घेतलं आपण. व्हॅल्यू कसं घेतलं. स्कूलमध्ये गेला नाहीस का. नाही सिम्पल. नाही हे बघ हे बघ हे बघ ते तुम्हाला तसं सांगितलं सांगतो मी काय आय मीन बट इट्स व्हेरी कॉमन. काय होतं फॉर्म्युला. ठीक आहे. आपल्याला स्केलिंग करायची. करेक्ट. येस. हां स्केलिंग करायची. पुढे काय केलं. सिम्पल. काय होतं फॉर्म्युला x मायनस x min. आता हा x कुठला आहे. हा फर्स्ट एक्सकडे गेला. येस. कुठे गेला. याच्या फर्स्ट एक्सकडे गेला. ठीक आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय या पूर्ण डेटाचा त्या पर्टिक्युलर कॉलमचा जो आपण करणार आहे त्याचा मिनिमम, मॅक्सिमम आणि मिनिमम. येस. समजलं का कसं झाला फॉर्म्युला. हां हे केलंय ना तुम्ही कधी स्कूलिंगमध्ये केलं नाही का. हां केलं. तेच तर आहे. असो चलो. Next is last part for today and we'll stop. That is standardization. Also one of the part of your feature scaling. ठीक आहे. स्टँडर्डायझेशन काय करतं. सेंटर्स द डेटा विथ मीन 0 अँड स्टँडर्ड डेविएशन 1. तुमचा जो डेटा आहे ना त्याची ज्याची तुम्हाला स्केलिंग करायची आहे ठीक आहे त्या डेटाचा तो मीन 0 करून टाकतो आणि स्टँडर्ड डेविएशन 1 करून टाकतो. ठीक आहे. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय कोणी सांगेल का. एनीवन. अंडर रूट व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचं असतो. हां ते फॉर्म्युला माहिती आहे पण काय स्टँडर्ड डेविएशन काय सांगतं ते आपल्याला. मी तेच म्हणतो फॉर्म्युला कोड्स कुठे मिळतील तुम्हाला हे सांगा. तुमचा लाईक ती व्हॅल्यू तुमचं मीन पासून किती व्हेरिएट होते. हां म्हणजे व्हॅल्यूज मीन पासून सरासरी किती दूर लांब आहे. हां करेक्ट. सो दॅट्स द व्यू आन्सर. समजलं. हां गुड. नशीब. ठीक आहे. हां सी इथे लिहून पण ठेवलं होतं. मीन्स ठीक आहे. काय करतं कळलं. तुमचं जो कॉलम जो तुम्हाला करायचा आहे ठीक आहे त्या ठिकाणी तो त्या कॉलमचा पूर्ण मीन 0 आणि स्टँडर्ड डिव्हिएशन 1 आणतो. कळलं. अगेन सी कोड बघा.
फ्रॉम एसक्यूएल प्री प्रोसेसिंग सेम. ठीक आहे, सेम. बघा, जे तुम्हाला करायचं आहे, ज्या कॉलम्सचं तुम्हाला नवीन कॉलम्स तुम्ही जे घेतल्यात, ठीक आहे, स्केलर स्टँडर्ड हे काय आहे, आपण इथे व्हेरिएबलचं नेम घेतलेलं डॉट फिट ट्रान्सफॉर्म, आणि कुठल्या कॉलमचं करायचं आहे, एज अँड सॅलरीचा. ठीक आहे, त्याचा आउटपुट लुक ॲट इट. समजलं? ठीक आहे. हा माहीत आहे का, हा जेव्हा आपण लिनियर रिग्रेशन सांगितलं का मी तुम्हाला, त्या अल्गोरिथम्सला यूज होतो. समजलं सर्वांना? याचा आता फॉर्म्युला, आता याचा फॉर्म्युला इंटरेस्टिंग आहे. तुम्ही तिथे चुकवलं होतं जरा वरचा. ठीक आहे, सेम. हां, सांगा. टेल मी. सर ते तुम्ही एकदा बोललेलं ना ते कॉर्टाइल्स वगैरे, इंटरकॉर्टाइल रेंज. हा कॉर्टाइल, हा बरोबर. ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायला लागतं. इंटरकॉर्टाइल रेंज नाही, इंटरकॉर्टाइल आयक्यूआर आपण यूज करतो आउटलायर डिटेक्शनला. सर स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यासाठी पण हा, आयक्यूआर मेथड, पण मग ते इथे याचा आपण स्टँडर्डायझेशनचा फॉर्म्युला बघतोय ना. ओके. हा, येस. आयसोलेशन फॉरेस्ट म्हणून एक अल्गोरिदम आहे विच इज यूज्ड फॉर ॲनोमली डिटेक्शन. ॲट दॅट पॉईंट इन टाईम त्याची प्री प्रोसेसिंग पूर्ण ते तुम्ही जे सांगितलं ना आता आयक्यूआर त्याच्यावरती होते. ठीक आहे, आयसोलेशन फॉरेस्ट ॲनोमली डिटेक्शन करतं ते. ठीक आहे, हा एक अल्गोरिदम आहे. हा एक अनसुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम आहे. तुम्ही जर कुठे तुम्ही ChatGPT किंवा गुगल जेमिनाय कुठे टाकलं ना, तर त्याची पूर्ण प्री प्रोसेसिंग जी आहे ना, ती IQR वरतीच होते आणि झेड स्कोअरवरती होते. फॉर्म्युला मीन आपण डिवाइड बाय स्टँडर्ड. करेक्ट. ठीक आहे, दिस इज द फॉर्म्युला फॉर स्टँडर्डायझेशन. ठीक आहे, स्टँडर्ड स्केलर्स. समजलं? ठीक आहे. हां, आता याच्यामध्ये नॉर्मलायझेशनची रेंज आहे ना 0 to 1 मध्ये असते. ठीक आहे, जेव्हा आपण स्टँडर्ड स्केलर यूज करतो, ठीक आहे, स्टँडर्डायझेशन करतो, त्याची जी रेंज आहे, माझा फोन, स्टँडर्डायझेशन जे आहे त्याची रेंज जी आहे ना ती डिफ्लेक्ट करते, लाईक इट मे गो -1. ओके, समजलं? आता इथे जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पडतो की कधी कुठलं स्केलिंग करायची, तर दॅट पॉईंट इन टाईम यू नीड टू नो युअर पर्पज, किंवा कुठलं मॉडेलिंग तुम्ही करणार आहात, कुठलं मॉडेल तुम्ही बिल्ड करणार आहे. ठीक आहे, जेव्हा पण कुठलं मॉडेल आपल्याला माहिती आहे, दॅट पॉईंट इन टाईम विल डिसाईड विच स्केलिंग टू डू. ठीक आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल तुम्हाला इफ यू गो ऑन ChatGPT किंवा तुम्ही जेमिनाय, ChatGPTने जेमिनायला प्रेफर करा, किंवा हां त्याच्यावरती पण तुम्ही बघितलं, किंवा लेटचे आता गुगलचा पण जो AI आहे तो चांगले हे देतो. ठीक आहे, तुम्ही पण त्याच्याकडनं जर प्री प्रोसेसिंग केली तर तुम्ही म्हणाल सर काही काही असे प्रोजेक्ट्स आहे, किंवा गिटहबवरती पण तुम्ही काही लोकांचे प्रोजेक्ट्स बघितले, तर काही असे प्रोजेक्ट्स ज्यांनी स्केलिंग केलेली नाही आहे. ठीक आहे, तर कन्फ्यूज नाही व्हायचं, सर यांनी स्केलिंग नाही केली, मग आपण काय करतोय, आपण पूर्ण रोडमॅप शिकतोय. ठीक आहे, काही ठिकाणी स्केलिंगची गरज नाही करणार, कारण की ओके यू नो युअर लाईक दिस इज जस्ट अ सिम्पल सॉर्ट ऑफ प्रोजेक्ट. बट काही ठिकाणी ओके तुम्ही सप्लाय चेन डोमेनवरती काम करणार आहात. ओके, असे जर किंवा व्हेरियस मोठे डोमेन्स आहेत, तर दॅट पॉईंट इन टाईम यू विल डेफिनेटली नीड स्केलिंग. जेमिनी AI स्टुडिओ टूल आहे ना सर, ते चांगलं आहे, म्हणजे हां ते ठीकठाक देतो. सपोर्टिव्ह. हां, ChatGPT इज काइंड ऑफ अ आउटडेटेड थिंग. तर मग तिथे हां सांगायचं तात्पर्य हे होतं की लेटचे तुम्ही जर करून बघितलं तर काही लोकांचं तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. जसं तुम्ही मागे बोलले की सर कन्फ्युजन होत होतं मी कुठे बघितलं तर. ठीक आहे, हे मी जे तुम्हाला एक्सप्लेन करतो हे कम्प्लीट एक्सप्लेन करतोय. काही लोकांनी नाही केलं आहे किंवा त्यांना नाही गरज पडली. ठीक आहे, बट दिस इज लाईक हे जर तुम्ही केलं ना तोच प्रोजेक्ट करा तुम्ही. अगेन मी तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्री प्रोसेसिंग पाईपलाईन बघा, हाच प्रोजेक्ट तुम्ही करून बघा, त्यांच्याच प्रोजेक्टवरती तुम्ही फीचर स्केलिंग करून बघा. सी युअर इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स विल शो सम डेव्हिएशन दॅन देम. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स म्हणजे काय, जी इव्हॅल्युएट करते मॉडेलचं परफॉर्मन्स.
किती आहे किती नाही. ठीक आहे, समजलं. सर आता काही लोकांनी प्रोजेक्ट वरती म्हणजे हे फीचर्स स्केलिंग वगैरे हे काय केलेलं नाहीये आणि काही लोकांनी केलेलं आहे. आपण कसं कॅल्क्युलेट करायचं की हा बाबा इथे आपल्याला करायची गरज आहे आणि इथे नाही? इट डिपेंड्स ऑन द अल्गोरिदम ऑर द प्रोजेक्ट तुम्हाला कसा पाहिजेला आहे. ठीक आहे, किंवा तुम्हाला किती लेट्स एक ॲक्युरेसी स्टँडर्ड्स असतात, तुम्हाला किती ते बनवायचं आहे. तर मोस्टली आय प्रेफर की हां मी सगळ्यांसाठी मी बघतोच की हां मला करायचं आहेच तिथे. ठीक आहे, कारण की तुम्ही बघा तुमच्या डेटावरती एक सिम्पल लॉजिक असतं. एक सिम्पल लॉजिक की तुमच्याकडे आता एक डेटा आहे. कुठला डेटा? तर लेट्स हाच स्टुडंटच्या फीजचा वगैरे कॉलेजचा डेटा घेऊ आपण. ठीक आहे, सगळ्याचं फीजचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला प्रेडिक्शन करायचे की काही पण असो, आता लेट्स XYZ, मला एक्झाम्पल सुचत नाही आहे. तर एव्हरी नाव अँड देन युअर मॉडेल विल परफॉर्म डिफरंटली. जर तुम्ही त्याला एक सोर्स इनपुट दिला, ठीक आहे, एक चांगल्या पद्धतीने, तर तो परफॉर्म वेगळा करेल. तुम्ही कुठला पण मॉडेल बनवणार तो परफॉर्मन्स देणारच आहे. आपलं ॲज अ डेटा सायंटिस्ट काम काय, टू डेव्हलप टू एनहान्स द ॲक्युरेसी ऑफ युअर प्रेडिक्शन्स. करेक्ट? तेच आपलं काम आहे ना. ते कशाने करतोय आपण? ह्या गोष्टीने करतोय. तर मोस्टली सगळ्यांसाठी तुम्ही प्रेफरच करायचं करणं. ठीक आहे, एखाद्या शॉर्टकटमध्ये जसं आता फॉर एक्झाम्पल ठीक आहे, हा सिम्पल रिग्रेशन मॉडेल होता. हे एक वीकेंड मॅच घेतलेली मी. ठीक आहे, क्विकमधली. ठीक आहे, बघा इथे काहीच गरज पडली नाही तरी मॉडेलने आन्सर केलं. ठीक आहे, एक आन्सर झालं. बट जर याच्यात मी प्री प्रोसेसिंग केली, फीचर स्केलिंग केली, तर इट वुड गिव्ह अ डेविएशन. थोडं डिफरन्स करेल. आणि तो डिफरन्स काय करतोय, असं नाही की तो चुकीचं काय देतोय, उलट त्याच्याने तुमची ॲक्युरेसी वाढते मॉडेलची. ठीक आहे, तर म्हणून ॲट द मुमेंट होतं काय की काही लोक का नाही करत, कारण की आत्ता त्यांना कुठले स्टँडर्ड्स मीट नाही करायचे, बिकॉज दे जस्ट वॉन्ट टू मेक अ प्रोजेक्ट. फीचर स्केलिंग काही लोकांना थोडं डिफिकल्ट जातं. ठीक आहे, म्हणून ते करत नाही. बट इन कंपनीज यू नीड टू मॅच सम सर्टन स्टँडर्ड्स ॲट दॅट पॉईंट इन टाईम विथ रिस्पेक्ट टू युअर लाईक. जर तुम्ही कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यू, इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर दिस इज समथिंग ॲज अन ॲड ऑन विच मेक्स यू अ स्टँडर्ड परफॉर्मर दॅन अदर पीपल. समजलं श्रद्धा? येस ऑर नो? कधी वापरायचं कधी नाही वापरायचं. सो टेक्निकली लाईक त्याला एक आन्सर असं नाही की कधी वापरायचं, ते वापरायचंच आहे. बट आता काही लोक का नाही वापरत, कारण की लेट्स से जसं कुठले स्टँडर्ड्स म्हणजे त्यांना काही, आता एक आपण प्रोजेक्ट बनवतो सिम्पल, प्रेडिक्टर तुम्ही बनवलं आहे. ठीक आहे, जेव्हा इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारेल ना, ओके हाऊ डिड यू एव्हॅल्युएट युअर मॉडेल. ठीक आहे, तुम्ही सांगितलं मॉडेल इव्हॅल्युएशन आम्ही केलं. ठीक आहे, त्यांनी जर तुम्हाला विचारलं व्हॉट फीचर स्केलिंग डिड यू डू, व्हॉट फीचर इंजिनिअरिंग डिड यू डू. ठीक आहे, सिम्पल तुम्ही मॉडेलला स्प्लिट जरी केलं ना तरी तुमचा लिनियर रिग्रेशन मॉडेल बनतो, माहिती आहे का? एक सेकंड. सी हे बघा, तुम्ही साधं स्प्लिट जरी केलं ना त्याला, ठीक आहे, आणि नंतर त्याला तुम्ही फिट केलं, सी मॉडेल लिनियर रिग्रेशन डॉट फिट, तरी तो तुम्हाला मॉडेल बनवून देईल. सी अँड प्रेडिक्ट झालं. याच्यावरनं झालं तुम्ही सॅलरी प्रेडिक्शन्स. कळलं का? म्हणजे तुमचं मशीन लर्निंग जे आहे ते 10 लाईन्समध्ये पण होऊन जाईल. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला दॅट्स वाय थिंग्स आर इम्पॉर्टंट. ठीक आहे, वेन वी टॉक अबाउट फुल स्टॅक कम्प्लीट, त्याच्यामध्ये हे येतं. ठीक आहे, बऱ्याचशा लोकांनी केलं, मी पण बघत असतो गिटहबवरती की नाही करत बरेचसे लोक, बट यू शुड अँड यू मस्ट डू दॅट. ठीक आहे, हां ठीक आहे. आता बिगनर लेवलला थोडं समजूपर्यंत नाही केलं तर ठीक आहे. आय एम नॉट सेईंग की कराच की हे का नाही केलं वगैरे वगैरे. ठीक आहे, बट यू शुड नो की हां फीचर स्केलिंग काय आहे, कधी करावं लागते, काय करावं लागते. जेव्हा कंपनीजमध्ये तुम्हाला सिनारिओ बेस्ड क्वेश्चन विचारलं, ठीक आहे,
सिनेरियो बेस्ड आर मॉडेल इज परफॉर्मिंग ॲब्रप्टली. ठीक आहे, तर तुम्ही काय काय मेजर्स चेक कराल. तुम्ही सगळे डेटा ड्रिफ्ट्स वगैरे सगळं सांगितलं, तर ते त्यांनी अजून स्पेसिफिक सांगितलं की तुम्ही डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये काय चेंज कराल. सो दॅट पॉईंट इन टाईम यू शुड टेल यस फीचर स्केलिंग इज अ की. समजलं. अभी सबको क्लियर हो गया पूरा प्री प्रोसेसिंग का गरजेचं आहे, कशासाठी काय. युगेंद्रा, समृद्धी, ओके गुड. येस देन, थँक्यू, थँक्स अ लॉट. विल कनेक्ट ऑन मंडे अँड तेव्हा मग आपण प्रोजेक्ट करूयात. येस समृद्धी. सर मी तुम्हाला बोलले होते की नेक्स्ट वीक मध्ये टाइम चेंज करायला जमेल का? हां, मी ऑफिसला गेलो नाही तिकडे. मी गेलो की मी एकदा बोलतो मी, त्यानंतर मग आय लेट यू नो. ओके सर. येस येस. हां हां येस श्रद्धा. सर मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा